पोलिसांच्या सतर्कतेमुळे धुळ्यात बालविवाह रोखला. डायल 112 वरील एका कॉलने वाचवले अल्पवयीन मुलीचे भवितव्य. धुळे शहरातील 100 फुटी रोडवरील सीमा हॉल येथे सुरू असलेला एका अल्पवयीन मुलीचा विवाह पोलिसांच्या सतर्कतेमुळे ऐनवेळी रोखण्यात आला. गुरुवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास डायल 112 वर एका सजग नागरिकाने या बालविवाहाची माहिती दिली होती. या माहितीची तात्काळ दखल घेत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मुलीच्या कुटुंबियांनी हा केवळ साखरपुडा असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांना तेथे विवाह पत्रिका आढळून आली. पोलिसांनी मुलीच्या वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड व इतर कागदपत्रांची तपासणी केली असता ती अवघी 16 वर्षे 3 महिन्यांची अल्पवयीन विद्यार्थिनी असल्याचे उघड झाले. पोलिसांनी बालविवाहाच्या कायदेशीर परिणामांची जाणीव करून देत हा विवाह तत्काळ थांबवला. या कारवाईनंतर पोलिसांनी मुलीचे वडील आणि मालेगाव येथील 22 वर्षीय नवरदेव याच्यासह दोन्ही कुटुंबांना पोलीस ठाण्यात आणून समज दिली. जोपर्यंत मुलगी 18 वर्षांची होत नाही तोपर्यंत विवाह करणार नाही अशी लेखी हमी त्यांच्याकडून घेण्यात आली असून त्यांना महिला व बालविकास कार्यालयातील समुपदेशनासाठी हजर करण्यात आले आहे. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. समाजात कुठेही असे बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी न घाबरता तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी केले आहे. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. नमस्कार, मी सुरेश कुमार घुसर, पोलीस निरीक्षक चाळीसगाव रोड, धुळे. काल दिनांक 7 मे 2026 रोजी रात्री 9:30 दरम्यान 112 डायल 112ला कॉल आला. एका ठिकाणी अल्पवयीन मुलीचं लग्न होत आहे. तात्काळ PSI काळे आणि पथक यांना मी त्या ठिकाणी रवाना केलं. तिथे गेल्यानंतर ज्या मुलीचं लग्न होणार होतं तिच्या वडिलांना तिचे आधार कार्ड किंवा वयाचा दाखला विचारला. तिथे तपासणी केली असता त्या मुलीचं साधारण 16 वर्ष 3 महिने वय तिथे दिसून आलं. पण तिथे त्या लोकांनी सावरासारी करायचा प्रयत्न केला की आम्ही लग्न नाही, आम्ही साखरपुडा करत आहोत. परंतु आमच्याकडे त्याबाबत लग्नपत्रिका उपलब्ध असल्याने आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन आलो. मुलीच्या वडिलांना, मुलाच्या वडिलांना आणि त्या मुलाला. त्या मुलाचं वय सुद्धा 22 वर्ष आहे, तो वयात आहे. परंतु मुलगी अल्पवयीन असल्याने आम्ही त्या सर्वांचे जबाब घेऊन त्यांना विवाह रोखण्यापासून प्रयत्न केलं. त्यांना लिखित समज दिलेली आहे की जोपर्यंत मुलीचं वय 18 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक होत नाही तोपर्यंत लग्न करू नये. तसं त्यांनी दोन्ही पालकांनी लिहून दिलेलं आहे की यापुढे आम्ही चूक करणार नाही आहे. तसंच त्यांना धुळे जिल्ह्यातले जे आहेत आपले महिला बालविकास कार्यालय या ठिकाणीही आज त्यांना दोन्ही पार्टींना हजर राहण्याची समज दिलेली आहे. अशा रीतीने आम्ही अल्पवयीन मुलीचा विवाह होण्यापासून रोखलेला आहे. ही सदरची मुलगी शिक्षण घेत होती, त्यामुळे आसपासच्या लोकांनी सुटकेचा श्वास सोडलेला आहे. लोकांनी त्या संदर्भात सतर्क राहावं. ज्या ज्या ठिकाणी अल्पवयीन मुलीचं किंवा मुलांचं लग्न होत असेल तर तात्काळ पोलिसांना कळवावं असं मी धुळे पोलीस दलातर्फे आवाहन करतो. सदरची कारवाई ही आमचे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद सर, ॲडिशनल SP सर, देवरे सर, DYSP उपासे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोडने केलेली आहे. थँक्यू.